आमच्या काही आमदार महोदयांना नेमकी काय गरज भासली की तुमचा टप्प्यासाठी निधीच नाही, याच्यासाठी निधीच नाही म्हणून सांगण्याची? अरे तुम्ही सांगा ना की आता ज्या वेळेला आम्हाला संच मान्यता भेटतील, संच मान्यता भेटल्याच्या नंतर तुम्ही वेतन वितरणाचे आदेश काढायला लावा. एकदा वेतन वितरणाचे आदेश जर निघले, अनुदान वितरणाचे आदेश जर निघले, तर अनुदान वितरणाच्या आदेश निघल्याबरोबर प्रत्येक हेडमधून निधी म्हणजे प्रत्येक हेडमधून या शिक्षकांचा पुढच्या टप्प्याचा किंवा जेही टप्पा ठरलेला आहे त्या टप्प्यानुसारचं वेतन काढण्याची जिम्मेदारी ही वेतन अधीक्षकांची आहे. मग तुमच्याकडे निधी जर कमी पडत असेल तुम्ही मागा, संचालकाला मागा, संचालक गव्हर्नमेंटला मागला आम्हाला एवढा निधी कमी पडतोय, तुम्ही आम्हाला वाढवून द्या म्हणून. कारण तो निधी मागून घेण्याची जिम्मेदारी वेतन अधीक्षकांची आहे. याच्यासाठी हेडमध्ये वेगळी तरतूद करण्याची काय गरज आहे का? याच्यामध्ये वेगळा कुठला समजा ज्याचं एक उदाहरण देतो. आमच्या औरंगाबादमध्ये 120 शाळा आहेत. आम्हाला जवळपास लागतो निधी दर महिन्याला, म्हणजे 3361 सांगतोय किंवा 511चं घेऊया, आम्हाला दर महिन्याला निधी लागतो साधारण 4 कोटीचा, 4-4.5 कोटीचा. आता 4.5 कोटीचा निधी जर समजा नोव्हेंबर महिन्याच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी आला असं आपण समजूया, 4 कोटी. आता 126 शाळांपैकी शाळा निघतील, समजा आपण समजूया की साधारण 64 शाळाच निघतील, 50 शाळाच निघतील. पण या 50 शाळांचा निधी म्हणजे 50 शाळा जर 80% नुसार निघल्या, तर उरलेल्या 50 शाळांसाठीची अधिकचं वेतन म्हणजे निधी मागून घेण्याची जिम्मेदारी कोणाची राहील? वेतन अधीक्षकाची राहील. आमच्या 4 शाळा का निघणार या निधीमध्ये आम्ही काढून घेऊत ना, वेतन अधीक्षकाला तशा प्रकारचे आम्ही आदेश म्हणजे त्याच्याकडे मागणी करू. हे कोण सांगणारे आहेत की निधी नाही आता तुमचा वाढीव टप्पा भेटणार नाही म्हणून? बांधवांनो, जर असे कोणी असे मेसेज जर करत असेल तर त्याला तातडीनं विचारून घ्या. नेमकं शासन निर्णय छोटा आहे म्हणजे शासन निर्णयापेक्षा हे मोठे आहेत का? म्हणजे निधीची तरतूद न असता म्हणजे निधीची तरतूद नाही म्हणून आता तुमचा वाढीव टप्पा भेटणार नाही असं म्हणणारे? म्हणजे सगळा संभ्रम पसरवायचा आणि याच्या पोळ्या भाजून घ्यायच्या का नंतर? अरे आमचा शासन निर्णयामध्ये स्पष्टपणानं तसे आदेश दिलेत. गव्हर्नमेंटनं त्याच्यानंतरचं पत्र काढलं आयुक्तासाठीचं, आयुक्ताकडे पत्र पाठवलं. आयुक्ताच्या पत्रामध्ये म्हणजे सचिवाच्या पत्रामध्ये स्पष्टपणानं सांगितलं की यांच्यासाठी या हेडमधून यांचा वेतनाची तरतूद भागवावी. मग हे प्रशासनाचं काम आहे की त्याला निधी कसा मागून घ्यायचा ते. त्याच्यासाठी आमचं वेतन भेटणार नाही किंवा वाढीव टप्पा भेटणार नाही. काय संबंध आला वाढीव टप्प्याचा आता याच्या ठिकाणी? यामध्ये आमचं 80% ठरलंय, काहीचं 60% वर आलं, काही 40% वर आलं आणि काही नवीन 20% वर आहे. त्याची तरतूद वेगळी कुठं करण्याची सांगितलेली आहे का शासन निर्णयामध्ये की याच्यासाठी वेगळा तरतूद केल्या जाईल म्हणून? आमच्या बांधवांच्या जीवाशी खेळ खेळायचा नाही. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्पष्टपणानं सांगतो. जर तुम्ही एक आमदार लोक असाल तर आमदार लोकांनी व्यवस्थित अभ्यास करायला शिका. कारण अभ्यास पूर्ण आम्ही तुमचं कुठलंही वक्तव्य मान्य करू, परंतु विनाकामाचं याच्यामधून संभ्रम पसरवू नका. कारण शासनाच्या हातामध्ये आहे तर कोलीत देण्याचं काम चाललेलं आहे असा त्याचा अर्थ होईल. त्याच्यामुळे बांधवांनो, तुम्हालाही माझी सगळ्यांना स्पष्टपणानं नम्र विनंती आहे, हे फेसबुकच्या म्हणजे व्हॉट्सअप याच्यावर अशा प्रकारच्या चर्चा रंगवू नका की आमचा निधीच नाही, आमचं हेच नाही, आमचं तेच नाही. फक्त आता याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्युनियर कॉलेजवाल्यांनी सगळ्या उपसंचालकांसमोर ठिया मांडा आणि आमच्या संच मान्यता द्या म्हणून सांगा. लातूरच्या विभागानं केलं की नाही? लातूरवाल्यांना केला संच मान्यतेसोबत वेतन वितरणाचे, अनुदान वितरणाचे आदेश दिले. आणि सगळ्या प्राथमिक माध्यमिक वाल्याच्या शिक्षकांना सांगतोय, कर्मचाऱ्यांना सांगतोय, आपल्याला तातडीनं पुण्याला जाऊन या संदर्भामध्ये पुण्यामधून आपल्या संच मान्यता वितरित करून घ्याव्या लागतील. सगळ्यांनी आपल्या संच मान्यता तातडीनं समोर फॉरवर्ड करा, फायनलाइज करून फॉरवर्ड करा. त्या फॉरवर्ड झाल्यात की पुण्यामध्ये जाऊन पुढच्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये जाऊन बसून त्या संच मान्यता आपल्या लॉगिनला आणून घेऊ. जशाही संच मान्यता लॉगिनला आल्या त्याच्यानंतर 2 दिवसामध्ये अनुदान वितरणाचे आदेश काढून घेण्याची जिम्मेदारी आपली राहील. पण ह्या अशा आता विना म्हणजे एकदम एखाद्या मेंढरासारखं एकानं काहीतरी मेसेज टाकला की त्या मेसेजवर पळू नका, ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि कोणी आता ही चर्चा पूर्ण व्हॉट्सअपवरची चर्चा बंद करून टाका. कारण आपण आपल्या हातानं आपल्या पायावर दगड मारून घेण्याचं काम सध्या चालू झालेलं आहे आणि हे काम तातडीनं बंद करून टाका. अरे विनाकामाचा शासन निर्णय वाचा ना व्यवस्थित. शासन निर्णयामध्ये काय सांगितलेलं आहे की या हेडमधून यांची वेतनाची तरतूद केल्या जाईल म्हणजे भागवल्या जाईल म्हणून. त्याच्यामुळे हे पाहिजे ज्या कोणत्या आमदारानं हे केलेलं आहे त्याला तुम्ही स्वतः बोलायचा प्रयत्न करा. आम्हाला सांगू नका की आम्ही बोला म्हणून. त्याला सांगा ना तुम्ही बोलायला काय अडचण आहे तुम्हाला? काहीतरी आपलं याच्यानंतर ही चर्चा बंद करा. एवढ्यासाठी तुम्हाला हे 5-10 मिनिटाचं फेसबुक लाईव्ह करायचं होतं.
आणि तुम्हाला लक्षात आलं असेल, फक्त आता संच मान्यता करण्यासाठी सगळ्यांनी तन मन आणि लागलंच तर धनापासूनची त्या ठिकाणी तरतूद करा. धन म्हणजे लागतच नाही, कारण आपण कोणालाही धन लागू देत नाही, परंतु तुमच्या जाण्या येण्यासाठीचा याच्यासाठीचा जोही खर्च असेल तो तुम्ही तुमचा भागवा, हे मला म्हणायचे, त्याला धन म्हणतोय. पण तन मनापासून मात्र प्रयत्न करा. आपण तातडीनं येत्या 2-4 दिवसामध्ये ज्युनियरच्या तर संच मान्यता व्हायला काहीच अडचण नाही. ज्युनियरच्या आपण इथल्या औरंगाबादच्या आमच्या जवळपास ज्युनियरच्या संच मान्यता पूर्ण रेडी झाल्यात. गुरुवारी उपसंचालक साहेब येतील. उपसंचालक साहेब आले की त्यांचे वेतन अनुदान वितरणाचे आदेश सुद्धा आम्ही काढून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक वाल्यांनी पुणे येथे जाऊन आपल्याला तिथून ते आदेश काढायचे आहेत. जसाही आम्ही सांगू, शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी सांगतील की पुण्याला चला, त्या दिवशी पुण्याला मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहायचंय. कोणी मागे पुढे पाहू नका. जास्तीत जास्त संख्येनं पुणे गाठण्याचा प्रयत्न करा. तिथून 2 दिवसामध्ये ते आपण आदेश आणले की इथल्या याच महिन्यात शक्य झालं तर याच महिन्यात आपण टप्प्यानुसारचं वाढीव आपलं वेतन काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. एवढं बोलून मी माझं हे फेसबुक लाईव्ह थोडंसं का होईना पण हे फेसबुक लाईव्ह या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. गुड नाईट.